दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रक पथक तैनात. लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलनं आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य देण्याचा प्रकार समोर. पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत दिलं खाणं. पालिकेकडून आतापर्यंत 8,000चा दंड. शरद पवार खोटं बोलतायत. पवारांचं वराती मागून घोडं. आयोगावरील आरोपावरून प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर निशाणा. तर निवडणूक निष्पक्ष झाली नसल्याचंही वक्तव्य. राहुल गांधींचे आरोप खोटे. त्यांनी कोर्टात जावं. शिंदेंचा हल्लाबोल तर महाविकास आघाडीला जनतेनं घरी बसवलंय. महाविकास आघाडीवरही शिंदेंचा निशाणा. मत चोरीचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा क्षमा मागावी. राहुल गांधींना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना. संबंध नसलेले आरोप करू नयेत, आयोगानं ठणकावलं. कबुतरांसाठी गरज पडली तर शस्त्रही उचलू. आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही, जैन मुनींची धमकी. जैन समाजाला हिंसक बनवण्याचं काम भाजप करतंय. भाजपमुळे जैन समाज आपल्या विचारापासून दूर होतोय, राऊतांचा आरोप. तर स्थानिकांना जे हवं तेच झालं पाहिजे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अजब निर्णय. स्वातंत्र्यदिनी चिकन मटन शॉप बंद राहणार. काय खावं सांगणारे हे कोण? आदित्य ठाकरे. आव्हाडांचा आयुक्तांवर निशाणा. काय खावं काय विकावं याला कायद्याची बंदी आहे का? यांच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा खोचक सवाल. तर रस्त्याकडे लक्ष द्या, खाण्याकडे नाही, आदित्य ठाकरेंनी सुनावलं. पुन्हा संदीप देशपांडेंच्या अनोख्या टी शर्टची चर्चा. टी शर्टवर नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं असा मजकूर. देशपांडेंनी पुन्हा छापलं हटके टी शर्ट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन. आंदोलनाचा टीजर रिलीज. आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची आंदोलनातून मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर. श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन. सांगलीतील 1200 पैलवान करणार रक्तदान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये. काश्मीरी बहिणींनी शिंदेंना बांधली राखी. तर मी तुमचं सदैव रक्षण करत राहीन, शिंदेंचं बहिणींना आश्वासन. ठाण्यामध्ये महापालिका आयोजित ठाणे वर्षा मॅरेथॉनला 6 वर्षांनी सुरुवात. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शिंदेही धावले. ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा एकट्या सोलापुरातील वस्त्र उद्योगाला 250 कोटींचा फटका. सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ. निर्यातदारांचं टेन्शन वाढलं. मुंबईत गणपती आगमनाची धूम. लालबाग परळमध्ये गणेश भाविकांची मोठी गर्दी. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत. आता 12 तासात नागपूर पुणे अंतर पार करता येणार. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दाखवला हिरवा झेंडा. पुण्यात चालत्या कारच्या टपावर बसून तरुण तरुणीची स्टंटबाजी. खराडी भागातील घटना. पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. रिक्षाच्या छतावर बसून चालकाविना रिक्षा चालवण्याची नसती स्टंटबाजी. पोलिसांकडून गुन्हा दाखल. व्हायरल व्हिडिओ काढत रिक्षा चालकानं मागितली माफी. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी घेतला गळफास. सासरच्या लोकांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप. हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडले. तापी नदीपात्रात 11,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.